हिवाळा म्हटला की घरोघरी कोथिंबीर वडी केली जाते। तर ही कोथिंबीर वडी पहा, बाहेरून मस्त क्रिस्पी झालेली आहे आणि आतून एकदम हिरवीगार आणि तेवढीच पोकळ देखील झालेली आहे। बऱ्याच वेळा कोथिंबीर वडी अशी पोकळ होत नाही, घट्ट होते किंवा नरम पडते, अजिबात कुरकुरीत होत नाही। तर आज सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमची देखील कोथिंबीर वडी अशीच मस्त खुसखुशीत होईल। कोथिंबीर वडी करण्यासाठी इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून ठेवली होती आणि त्याला अगदी बारीक चिरून घेतली आहे। तुम्ही जर इथे पाहू शकता तर कोथिंबीर अगदी कोरडी आहे, यामध्ये पाण्याचा अंश जरा सुद्धा नाहीये। तर अशाच पद्धतीने कोरडी करून घ्यायची, म्हणजे आपली कोथिंबीर वडी अजिबात चिकट होत नाही किंवा घट्ट होत नाही। आता इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। पाव किलो कोथिंबीरीसाठी साधारण 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये मी घालते बेसन पीठ। तर साधारण 1 कप एवढं बेसन पीठ मी घातलेलं आहे, अंदाजे घातलं तरी देखील चालेल। 1 टेबलस्पून एवढा रवा आणि 1 टेबलस्पून एवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि साधारण 1 टेबलस्पून एवढंच आपल्याला रिफाइंड ऑइल यामध्ये घालायचं आहे। सुरुवातीला हे आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर लागेल तसं यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर तांदळाच्या पिठामुळे काय होतं ना, ही वडी मस्त खुसखुशीत होते। रवा घातल्यामुळे ही वडी छान पोकळ होते। तर सोडा देखील आपण यामध्ये घातला नाही तरी देखील ही वडी आपली मस्त हिरवीगार होते, शिवाय तेलकट देखील अजिबात होत नाही। तर त्या देखील टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चला, आता यामध्ये थोडं थोडं करत मी पाणी घातलेलं आहे, अंदाज घेतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आता ह्याचा एक घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला एक 10 मिनिटांसाठी ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यामुळे रवा देखील छान भिजेल आणि हे जे पीठ आहे ते थोडं आणखी घट्ट होईल। यातला रवा मुरेपर्यंत ज्या प्लेटमध्ये आपल्याला ही कोथिंबीर वडी थापायची आहे त्याला तेल लावून ग्रीस करून घेऊया। आता यावर आपण हे जे कोथिंबीर वडीचं मिश्रण बनवलेलं आहे ते थापून घेऊया। तीळ जर तुम्हाला या मिश्रणात टाकायचे असतील ना तर साधारण 1-2 चमचे तीळ तुम्ही आतमध्ये घालू शकता, पण मी आज काय केले ना, वरून ह्याला तीळ लावणार आहे। तर जेव्हा आपण ही वडी तळू ना तर ते तीळ देखील मस्त खमंग लागतात। एक प्लेट इथे माझी लावून झालेली आहे, पहा किती मस्त हिरवागार रंग आलेला आहे। तर अशाच पद्धतीने दुसरी देखील वडी मी थापून घेते। तर मिमीज किचन मराठीचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते, त्या तुम्हाला पाहायला मिळतील। आणि तुम्ही नवशिके जरी असाल ना तरी पहिल्याच प्रयत्नात तुमची रेसिपी अगदी परफेक्ट सुगरणीसारखीच बनेल। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल घंटा देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे सगळे नोटिफिकेशन मिळतील आणि कुठलीही रेसिपी तुमची मिस होणार नाही। आता हे तीळ व्यवस्थित दाबून घेतलेले आहेत। आता स्टीमर देखील आपण तयार करायला घेऊया। स्टीमरमधलं पाणी उकळल्यानंतरच आपल्याला वडी यामध्ये वाफवायला ठेवायची आहे। जर थंड पाण्यामध्ये तुम्ही ही वडी वाफवायला ठेवली ना तर ही वडी घट्ट होते आणि अजिबात पोकळ होत नाही, शिवाय ती कच्ची देखील राहण्याचे चान्सेस असतात। वडी वाफवायला ठेवून इथे एक साधारण 10 मिनिट झालेले आहेत। तर आपण पाहूया चेक करून वडी झाली आहे की नाही। आणखीन एक साधारण 5 मिनिटांपर्यंत आपण ही वडी वाफवून घेऊया। तर बरोबर 15 मिनिट ही वडी मी वाफवून घेतलेली आहे आणि आता चेक करून बघूया, वडी आपली मस्त वाफलेली आहे। तर आता आपण ह्याला लगेच काढून घेऊया। कोथिंबीर वडी स्टीमर मधून काढल्यानंतर त्याला पूर्ण व्यवस्थित थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण ही कट करून घेणार आहोत। गरम गरमच जर ही वडी तुम्ही कापायला घेतलीत ना तर त्याचे तुकडे पडू शकतात, कारण या कोथिंबीर वडीमध्ये आपण जास्तीत जास्त कोथिंबीर आणि कमीत कमी बेसन पिठाचा वापर केलेला आहे। बरं, तुम्ही पाहिलं आपण खूप जास्त मसाले देखील यामध्ये वापरलेले नाहीयेत, अगदी हाताशी असणारे बेसिक मसालेच वापरले आहेत। त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्याचा रंग देखील मस्त आलेला आहे आणि चव म्हणाल ना तर एक नंबर लागते। कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण खूप जास्त एक्स्ट्राचे मसाले वापरल्यामुळे त्या पदार्थाची जी ओरिजिनल चव आहे तीच निघून जाते। जी लोक डाएटवर असतील ना त्यांनी ही कोथिंबीर वडी अशी स्टीम केलेली खाल्ली तरी देखील चालेल, किंवा मग तुम्ही शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकता। पण आता ही कोथिंबीर वडी मी तळून घेतेय। तर कोथिंबीर वडी तळण्यापूर्वी ती व्यवस्थित थंड झालेली असावी, त्यानंतरच आपल्याला ही गरम तेलामध्ये तळून घ्यायची आहे। जर गरम कोथिंबीर वडी तुम्ही तेलामध्ये तळायला टाकली तर मात्र ती तेलकट होऊ शकते। ही टिप महत्त्वाची आहे, नक्की फॉलो करा। तर आजची आपली कोथिंबीर वडी ना अजिबात तेलकट झाली नव्हती। आता दोन्ही बाजूनी ह्या वड्या आपण मस्त खरपूस अशा तळून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, खूप जास्त हाय करायची नाही किंवा लो देखील करायची नाही।
स्लो फ्लेमवर जर तुम्ही या कोथिंबीर वडी तळली ना तरी देखील ती तेलकट होऊ शकते। त्यामुळे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेमवरच आपण या वड्या मस्त कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं म्हणजे या वड्या अजिबात तेलकट होत नाहीत। अशा या वड्या स्टीम करून तुम्ही एक साधारण 8 दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा गरज पडेल तेव्हा गरम गरम अशा तळून खाऊ शकता। पहा झाल्यात की नाही मस्त एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत पोकळ अशा। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खूप छान होतात आणि अगदी कमीत कमी साहित्यात हाताशी असलेल्या साहित्यामध्ये या कोथिंबीर वड्या तयार होतात। तर चला एक तुम्हाला मी तोडून दाखवते। तर पहा आतमधला जो रंग आहे तो देखील अगदी मस्त हिरवागार तसाच राहिलेला आहे। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा। बाय।